चालू आहे ना? हां हां उद्योगमंत्री उदयजी सामंत आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, आज भराडदेवीचं दर्शन घेत आहे, कसं वाटतं? माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भराडदेवीच्या दर्शनाला आलेले आहेत. त्यांच्यासमोर आम्ही देखील आहोत. भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना त्यांच्या समवेत आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. बळीराजावर कुठचं संकट येऊ नये ही देखील प्रार्थना केलेली आहे आणि कायमस्वरूपी विकासात्मक दृष्ट्या महाराष्ट्राची घोडदौड राहो ही देखील आम्ही प्रार्थना केलेली आहे. रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत आपले बंधू किरण सामंत आणि मुख्यमंत्री साहेबांचे बॅनर दिसत आहेत. एकीकडे दुसरीकडे चर्चा जी होती की या ठिकाणी उमेदवारी मिळावी, यासाठी कुठे देवीकडे साकडं घातले? मला असं वाटतं की जे काय माझ्या मनात चांगलं होतं ते साकडं घातलेलं आहे. परंतु राजकारणावर चर्चा करणारं हे काय कॅम्पस नाही, आपण याच्यानंतर बोलू शकतो. परंतु जे माझ्या मनात होतं ते मी देवीकडे मागितलेलं आहे. निश्चितच काय वाटतं, आजपर्यंत इतिहास आहे देवीकडे मागलेला साकडं पूर्ण झालेला आहे, आजपर्यंत इतिहास आहे राजकीय दृष्ट्या, काय सांगा? नक्कीच इतिहास आहे म्हणून लाखोंच्या संख्येनं इथं भक्तगण या ठिकाणी येतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आणि सुखाचं साकडं देवीकडे घातलेलं आहे. तर हे होते उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे. देवीकडे आपण साकडं घातलेलं आहे, आपल्या मनातली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल असा त्यांचा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप शाह, विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.